नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस अक्षय तृतीया याबद्दल जाणून घेणार आहोत। या दिवसाला इतके विशेष का मानले जाते? या दिवशी काय केले जाते आणि आपण कशा प्रकारे हा सण साजरा करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघू। हिंदू धर्मानुसार अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचा जन्म झाला होता। हा अवतार म्हणजे साक्षात भगवान परशुराम अवतार। आता तुम्हाला अजिबातच पुराणाची माहिती नसेल तर भगवान परशुराम हे जमदग्नी आणि रेणुकादेवी यांचे पुत्र होते। भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। पौराणिक कथांनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशीच नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता। अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते। महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते, ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते। द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे, त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे, ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही। असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती। अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले। जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। जगन्नाथ पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात केली जाते। श्रीकृष्णाशी निगडीत कथेनुसार श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या दारी त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसाठी पोहोचले होते। त्यांनी भेटस्वरूप कृष्णाला केवळ मुठभर पोहे दिले होते। श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला संकोच वाटत होतं, तरी कृष्णाने सुदामाचे मुठभर पोहे चव घेत खाल्ले। सुदामा श्रीकृष्णाचे अतिथी होते म्हणून श्रीकृष्णाने त्यांचा भव्य आदर सत्कार केला। असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले, परंतु कृष्णाकडे आर्थिक मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही आणि ते काही न सांगता तेथून आपल्या घराकडे निघून गेले। परंतु सुदामा घरी पोहोचले तर हैराण झाले, कारण त्यांच्या तुटलेल्या झोपड्यांऐवजी तेथे भव्य महाल होतं आणि पत्नी व मुलं नवीन वस्त्राभूषणाने सुसज्ज होते। सुदामाला कळून आलं की त्यांच्या बालमित्र श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे असे घडले। याच कारणामुळे अक्षय तृतीयेला धन संपत्ती लाभ याने जोडून बघितले जातं। अजून एका पौराणिक कथेनुसार शाकल नगरात धर्मदास नावाचा एक वैश्य राहत होते। धर्मदास स्वभावाने अत्यंत आध्यात्मिक होते, जे देव आणि ब्राह्मणांची पूजा करायचे। एक दिवस धर्मदास यांनी अक्षय तृतीयेबद्दल ऐकले की वैशाख शुक्लच्या तृतीया तिथीवर देवतांची केलेली पूजा आणि ब्राह्मणांना दिलेलं दान अक्षय असते। हे ऐकून वैश्य यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना अर्पण केले। घरी गेल्यानंतर त्यांनी देवी देवतांची विधिवत उपासना केल्यावर ब्राह्मणांना अन्न, सत्तू, दही, हरभरा, गहू, गूळ इत्यादीचं श्रद्धेने दान केलं। धर्मदास यांची पत्नी त्यांना वारंवार मनाई करत होती, परंतु धर्मदास हे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान देत असत। एके दिवशी धर्मदास यांचे निधन झाले। काही काळानंतर त्यांनी द्वारकेच्या कुशावती शहराचा राजा म्हणून पुनर्जन्म घेतला। पौराणिक मान्यतेनुसार धर्मदास यांना राजयोग हा पूर्वीच्या जन्माच्या दानाच्या प्रभावामुळेच मिळाला। अक्षय तृतीया दिनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते। वास्तविक या दिनी सोने खरेदीचा सल्ला दिला जातो। नेहमीप्रमाणे प्रातःविधी उरकल्यानंतर पूजनाचा संकल्प करावा। एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतीके ठेवावीत। दोन्ही देवतांचे आवाहन करावे। पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद कुंकू वाहावे। फुले अर्पण करावीत। तुळशीची पाने वाहावीत। धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी। घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी। यथाशक्ती दान करावे। आपण सर्वांनी मिळून या पवित्र दिवसाचे औचित्य साधून सुख समृद्धी आणि नैतिकतेची कामना करूया। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमच्याशी कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद।